असं कलाकार मित्रमंडळ आहे का? वारली चित्रकलेच्या ऐवजी जसं एक छंद म्हणजे मला गाणे, जुने गाणे अच्छा. किंवा लोकसंगीत हा. हे ऐकण्याचा आपल्याला एक छंद आहे. हा. तर त्याच्यामध्ये जसं एक साईराम अय्यर म्हणून एक गायक आहे जे ड्युट्स गातात. अच्छा. तर त्यांचे गाणे मला आवडतात हा. आणि माझ्या पेंटिंग त्यांना आवडतात. तसंच आपले नंदेश उमक एक लोकगीत गायक आहे हा. जे विठ्ठल उमक यांचा मुलगा आहे तो आणि खूप मोठा कलाकार आहे. हा. परंतु मला माझ्यासारख्या एक छोट्या कलाकाराला हा. ते एक चांगल्या प्रकारे ओळखते. तर हा. फक्त याच्यामुळे की कलेमुळे कलेमुळे. आपण एक वारली चित्रकार आहोत हा. म्हणून ते एक चांगल्या प्रकारचे ओळखतात. अधामधात त्यांचे फोन येत असतात हा. आणि त्यांचंही कलाकाराविषयी काही करण्याचा खूप मोठा हे आहे की बा इकडले जर कलाकार काही असले आणि त्यांना जर मदत करायची असली तर ते नंदेश उमक मला फोन करतात. त्यांची इच्छाशक्ती आहे की बा कलाकार. तर ते झालं. आणि आपल्या विदर्भातले हास्य जत्रामधले जे भारत गणेशपुरे आहे तर ते सुद्धा मला ओळखतात. हा. आणि या कलेच्या माध्यमातून एक ओळख झालेली आहे. आणि जेव्हा जेव्हा ते आपल्या आजूबाजूला येतात तर तेव्हा मला ते फोन करतात की तुम्ही या बा भेटा. आणि जसं वनीला सुद्धा त्यांनी भेट दिली तर त्यावेळेला सुद्धा माझी त्यांची भेट झाली. आणि पुन्हा या कले व्यतिरिक्त कोणते छंद आहे तुम्हाला? या कले व्यतिरिक्त जसं अँटिक वस्तू ज्या आहेत जुन्या हा. पितळीच्या वस्तू आहे, लाकडी वस्तू आहे हा. तर त्या मी जसं फिरताना माझ्या ड्युटीच्या ह्याच्यात जिथे जिथे मला दिसल्या तर त्या मी गोळा करण्याचा प्रयत्न करतो. हा. किंवा अनेक मित्र माझे आहेत ज्यांना माहित आहे की बा याला अशा वस्तू जमा करण्याचा छंद आहे हा. तर ते स्वतः आणून देतात. जसं आता हे मुदगल वगैरे हा. मला माझ्या मित्रांनी आणून दिलं किंवा